सिंटाकी। अच्छा अच्छा, अरे वाह, सिकली करे। हाँ। और अभी जो ये शक्कर का रेट बढ़ा है उससे घर का बजट कैसा ख़राब होता है, या क्या सरकार ने क्या करना चाहिए गोर गरीब के लिए? तो भाई कम करना चाहिए बचत, इसमें बहुत ये हो रहा है। नहीं, पहला जब आप लेते थे 40 रुपये या 40 थे, अब 75 रुपए किलो हो गए। 80 रुपये, हाँ। हाँ, तो उसमें क्या क्या लगता है कि अभी सरकार को क्या मैसेज देना चाहिए कम होना चाहिए। जो गोर गरीब है उनके लिए? तो महंगाई कम करना चाहिए। जो एक टाइम बना रहे उनको बहुत वांदा है, उनके लिए सरकार ने थोड़ा महंगाई कम करना चाहिए। चलो, शुक्रिया। ओ, तुम्ही कुठे राहता? माझं नाव लीलाबाई शिवशरण बनसोडे, मी अंगणवाडीत काम करते, लोकसेवा मंडळ ट्रस्ट। मावशी, तुम्हाला जे साखरेचा भाव वाढला होता आणि त्या वाढल्यावर काय प्रतिक्रिया आणि कसं घरगुतीचा चालणार? म्हणजे एकदम 40 रुपयाची ते 80 रुपये झाली. मग या मोदी सरकारने एवढी महागाई वाढली की लोकांनी खायचं काय आणि ठेवायचं काय, एवढी महागाई वाढून ठेवली डायरेक्ट 70-80 आधी तुम्ही रुपये. आधी किती घ्यायचं आणि आता किती घेता? म्हणजे आधी किती घ्यायचं? 5 किलो साखर 2 हप्त्याला लागत होती, तर आता काय खायचं? आता 5 किलोच घ्यावी लागेल आता 10 आणि किलोच्या जागी. घरचा जो हे आहे बजेट किती खराब होतं त्याने? सगळंच बजेट बिघडतं, खाण्यापिण्यापासनं जेवणापासनं सगळंच बजेट. बरं, ओके, थँक्यू. माझं नाव नीलम. नीलम, तुम्ही जेव्हा साखरेचा रेट एकदम जास्त झाला आणि काय कसं काय घरचं तो वातावरण आणि किती महागाईने काय म्हणजे प्रॉब्लेम येते? आता साखरेचा रेट एवढा वाढलाय ना, तर त्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे साखर प्रत्येक गोष्टीला साखर लागते ना, चहाला काही गोड बनवायचं असेल पण आता या भावामुळे जास्त घेता येत नाही. थोडं तुम्हाला माहीत पडलं की आज कमी झाला असं आलं का? तसं ऐकलंय मी. ऐकलंय. कमी झालंय. पण तुम्हाला आता जी आपली सरकार आहे, आपले जे नेता लोक आहे मोठे मोठे भाषण देतात, त्यांना काय सांगायचं? त्यांनी अजून थोडी महागाई थोडी कमी केली. जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जरा बरं वाटेल. जे हातावरचे लोक आहेत त्यांच्याकडे खाणं जरा येईल. तुमचं नाव सांगा आणि कुठे इथे काशेवाडीला ती हे मी इथंच राहते. काय नाव काय? नीलम जगदेणे. नीलम. ओके.